सो आपण काल जो पॉइंट चालू केला होता सम ऑफ एन टर्म्स इन जीपी तोच आपल्याला आज कंटिन्यू करायचा आहे. काल काही बेसिक क्वेश्चन्स आपण त्याच्यामधले सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. सो आज आणखीन काही आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो ओके. सो ते सेम एक्सरसाइज आपली 2.2 मधलेच क्वेश्चन्स आपले चालू आहेत. सो त्यामध्येच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत. सो एक छोटासा रिकॅप आपण करूया फॉर्म्युलासाठी. सो आपण दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितले याच्यामध्ये, बरोबर ना? ठीक आहे. सो रिकॅप फॉर फॉर्म्युले ओनली. सो सम एन काय फॉर्म्युला होता रे पहिला? एन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस आर. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? इफ आर इज लेस दॅन 1. अँड सेकंड फॉर्म्युला होता आपला एस एन समेशन एस एन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1 इफ आर इज ग्रेटर दॅन 1. जर आर ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा ग्रेटर असेल तर सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे. दोन रिमार्क पण बघितले होते आपण. ओके, ते पण आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया याच्यामधला. सो पुढचा क्वेश्चन आहे फॉर अ जीपी तुम्हाला विचारलंय. त्यातला फर्स्ट आहे इफ ए इज इक्वल टू 2 झाला असेल तर मला सांगा बरं का. ए इज इक्वल टू 2 आर इज इक्वल टू 3 झालाय का? नाही ना? आणि एस एन इज इक्वल टू दिलाय तुम्हाला 242. सो तुम्हाला याच्यामध्ये एन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू गिवन आहे, आर ची व्हॅल्यू गिवन आहे आणि एस एन दिलाय तुम्हाला 242. एस एन म्हणजे तो आता कितव्या नंबर पर्यंत आपल्याला अननोन आहे, त्यामुळे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? इथं एन फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आन्सर आता आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा कशी रे ग्रेटर आहे? आर 3 आहे ना. मग तुम्हाला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो कोणता येणार आहे? एस एन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन. सॉरी, उलटा वापरला. आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे, सो वी कॅन यूज ए आर रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1. सो आपल्याला त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आता इथं. सो देअरफॉर वी कॅन राईट एस एन इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे? 2. तुम्ही इथे एस एन ची व्हॅल्यू पण पुट करू शकता लगेच. एस एन ची व्हॅल्यू किती आहे? 242 आहे. इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 2 आर ची व्हॅल्यू 3 चा पॉवर एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1 3 मायनस 2. करेक्ट. सो झालं बघा 242 इज इक्वल टू 2 3 रेस टू एन मायनस 1 आणि 3 मायनस 2 किती खाली? 1. सो नाही दिला तरी चालेल, 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे 242 अपॉन 2 इज इक्वल टू 3 रेस टू एन मायनस 1. ओके. 242 अपॉन 2 किती होईल? 121 इज इक्वल टू 3 रेस टू एन मायनस 1. बरोबर आहे. आता हा 1 इकडे घ्या. सर 3 मायनस 2 नाही आहे, 3 मायनस 1 आहे. आपला आर मायनस 1 आहे तो. मी तरी म्हणलो काहीतरी रॉंग व्हायला लागला माझ्याकडून. 3 मायनस 1 येतो. करेक्ट. म्हणजे इथं 2 येईल आणि हा 2 काय होईल? इथं कॅन्सल होईल. मी रब करतो खालच्या काही स्टेप्स. कारण इथं 3 चा पॉवर एन मध्ये येत नाही ना 1 to 1 वगैरे. सो इथलचा 2 तुम्ही कॅन्सल. हे समजलं ना? आर मायनस 1 येतो. आर मायनस 1 माझ्याकडून ते 3 मायनस 2 झालं डायरेक्टली. आर मायनस 1 आहे. सो इथलचा 2 आणि इथलचा 2 कॅन्सल होईल म्हणजे राहिला आपल्याकडे 242 इज इक्वल टू 3 रेस टू एन मायनस 1. मायनस 1 इकडे आल्यावरती प्लस 1 होईल. 242 प्लस 1 इज इक्वल टू 3 चा पॉवर एन. करेक्ट. म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकता आता 3 चा पॉवर एन इज इक्वल टू 242 प्लस 1 किती झाला? 243 झाला. ठीक आहे. सो 243. आता जर तुम्हाला एन ची व्हॅल्यू काढायची ना इथं,
तर काय करावं लागतं, एन हा कोणत्या प्लेसला येतं, पॉवरच्या प्लेसला आहे. सो 243 हा जो नंबर आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बघा हे प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. 243 जो नंबर आहे ना तो तुम्हाला कसा लिहायचा आहे, 3च्या पॉवर मध्येच लिहायचा आहे. मग 3चा किती पॉवर मी घेतल्यावरती मला 243 भेटेल रे. 3चा पॉवर 29 असतो, 3चा पॉवर 327 असतो, 3चा पॉवर 487 असतो, बरोबर ना, का 81 असतो, 81 असतो. 3चा पॉवर 481 आणि 3चा पॉवर 5 किती, 243. सो इथं 3चा पॉवर मी किती घेतला, 5 घेतला. ओके, सो दोघांची बेस झाली सेम. कम्पेअर करा, कम्पेअरिंग बोथ साइड, कम्पेअरिंग बोथ साइड्स. सो सांगा यांची व्हॅल्यू किती येईल रे. 3 दोघांचा बेस सारखा झाला ना, सो बेस 5. हा, सो यांची व्हॅल्यू किती आली, 5. हे झाला आन्सर. तुम्हाला हे चॅप्टर कसं वाटतंय रे, सिक्वेन्शियल सिरीज सुरू झाल्यापासून. कॅल्क्युलेशन आहे बघा, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जसे आपण कॅल्क्युलेशन केले ना तसे कॅल्क्युलेशन आहेत. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, फॉर अ जीपी, sum of first three terms, sum of first three terms, problem, just wait. दिसतं ना सगळ्यांना आता. Yes, sir. ओके, सॉफ्टवेअर चेंज करावं लागेल आम्हाला, मला असं वाटतं आता. सो नेक्स्ट आहे फॉर अ जीपी, sum of first three terms, sum of first three terms is 125 and sum of next three terms
इज 27. सो तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर. आर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये. ओके, सो काय दिलंय बघा की जीपी मध्ये पहिल्या 3 टर्मची जी ऍडिशन आहे, ठीक आहे, फर्स्ट 3 टर्म्स ही 125 आहे आणि सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स ही 27 आहे. सो तुम्हाला आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो गिवन काय बघा ते व्यवस्थित मी तुम्हाला सांगतो, लिहून कसं घ्या त्याला. आता सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 बरोबर, म्हणजेच S3 होईल. पहिल्या 3 टर्मची सम तुम्हाला दिलेली आहे त्यांनी 125, करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट 3 टर्म्स म्हणजे तुमच्याकडे समजा 3 आणि 3 6 टर्म्स आहेत. जर तुम्ही असं कन्सिडर जर केलं, पहिली टर्म T1 आहे, ठीक आहे, प्लस करू आपण समजा, दुसरी टर्म T2 प्लस तिसरी टर्म T3 T4 T5 आणि T6. त्यापैकी पहिल्या 3 टर्मची सम तुम्हाला दिलेली आहे. पहिल्या 3 टर्मची सम तुम्हाला किती दिलेली आहे? 125 आहे, 125 सम, ठीक आहे. आणि परत पुढच्या 3 टर्मची परत सम तुम्हाला दिली, पण दिली ती सेपरेट दिली. पुढच्या 3 टर्मची सम किती दिली तुम्हाला? पुढच्या 3 टर्मची तुम्हाला सम दिलेली आहे 27. ओके, जर मी तुम्हाला सिंपल क्वेश्चन जर विचारला की टोटल 6 टर्मची सम किती असेल, मग तुम्ही काय सांगणार नाही मला आन्सर? 125 plus 27. व्हेरी गुड. मग त्याला लिहू कसं मी? यस, जसं इथं मी पहिल्या 3 टर्मची समला मी S3 दिला, म्हणजे कारण पहिल्या 3 टर्मची सम होती. तर आता मला किती टर्मची सम करायची? इथं टोटल 6 टर्म, म्हणजे इथं काय लिहू मी? S6 लिहू, बरोबर ना? S6 म्हणजे या सगळ्यांची सम किती येणार आहे? 125 प्लस 27. सो सांगा मला 125 प्लस 27 किती? 151. 152, बरोबर ना? 152. ओके, बरोबर करूया. सो तुम्हाला आता ह्या 2 व्हॅल्यूज नोन आहे, S3 आणि S6, याच्यावरून आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. सो ठीक आहे, सपोज मी असं कन्सिडर करतो की जो आपला आर आहे ना तो लेस दॅन 1 आहे. कसंही कन्सिडर करा, ग्रेटर दॅन 1, लेस दॅन 1, मी लेस दॅन 1 करतो कारण मला दोघांसाठी फॉर्म्युला वापरायचा. सो SN चा फॉर्म्युला काय असतो रे? A इन ब्रॅकेट 1 मायनस R रेज टू N डिवायडेड बाय 1 मायनस R, बरोबर आहे. मग आता S3 साठी फॉर्म्युला काय तयार होईल? कारण आपल्याकडे S3 आणि S6 माहिती आहे. S3 साठी म्हणजे यांच्या जागेवर फक्त 3 येईल. तुम्हाला A सुद्धा माहित नाही, सो A ॲज इट इज ठेवला. 1 मायनस R मला फाइंड आउट करायचा आहे, R चा पॉवर 3 डिवायडेड बाय 1 मायनस R आपल्याला फाइंड आउट करायचा. हा झाला S3, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो, बरोबर. S3 ची व्हॅल्यू पण आपल्याला पुट करता येणार आहे पुढं. नेक्स्ट S6 कसं लिहू मी? फक्त यांच्या जागेवर तुम्हाला 6 पुट करायचं आहे. सो A इन ब्रॅकेट 1 मायनस R चा पॉवर किती? 6, ओके ना, डिवायडेड बाय 1 मायनस R. याला मी इक्वेशन 2 कन्सिडर केला. ओके, सो वी कॅन राइट हियर डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. डिवाइड करा म्हणजे काय होईल? बरेचशा टर्म्स तुमच्या कॅन्सल होतील. ओके, आणि आपल्याला रिक्वायर्ड आन्सर काढता येईल. सो काय होईल मग? डिवाइड इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करतो. सो लेफ्ट साइडने डिवाइड होईल. सो S6 अपॉन S3 इज इक्वल टू राइट हँड साइडने डिवाइड होईल. राइट हँड साइड काय बघा? इक्वेशन 2 ची A इन ब्रॅकेट 1 मायनस R रेज टू 6 डिवायडेड बाय 1 मायनस R आणि होल इक्वेशन डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ची राइट हँड साइड काय? A इन ब्रॅकेट 1 मायनस R चा पॉवर 3 डिवायडेड बाय 1 मायनस R. सो काय काय कॅन्सल होईल बघा? इथलचा A कॅन्सल झाला. त्यानंतर दोघांचा डिनॉमिनेटर किती आहे? इथं 1 मायनस R आहे, इथं पण 1 मायनस R आहे. सो 1 मायनस R पण काय होईल? कॅन्सल होईल. ओके, आता S6 आणि S3 च्या व्हॅल्यू पुट करतो. S6 आहे 152 आणि S3 आहे 125. ओके, सो वी गेट हिअर नाव. एकच मिनिट, चार्जिंग लावतो मी. ओके, हा, S6 आहे आपल्याकडं
152 बरोबर, आणि S3 किती होता 125 इज इक्वल टू राहिलं कोण, वरती राहिला 1 मायनस आर चा पॉवर 6 आणि खाली कोण राहिलं 1 मायनस आर चा पॉवर 3. बस एवढं आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय. ओके, अल्जेब्रिक इक्वेशन्स आहेत दोन्ही. सो लेफ्ट हँड साइड ॲज इट इज 152 अपॉन 125 इज इक्वल टू, आता इथं बघा कसं लिहायचं, 1 मायनस आर रेस टू 6 ला आहे ना, मी असं लिहितो बघा 1 मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी समजा मी 1 ला 1 चा स्क्वेअर, कारण 1 चा किती पॉवर घ्या तो 1च येतो, सो त्यामुळे मी 1 ॲज इट इज ठेवला. आर रेस टू 6 मी लिहिताना आर क्यूबचा पॉवर 2 करतो, बरोबर ना, आर क्यूबचा पॉवर 2. जर तुम्हाला थोडं कळायला जर हे होत असेल तर 1 चा पण पॉवर किती करा 2 करा, कारण 1 चा किती पॉवर घ्या 1च राहील. सो इथं 1 चा पॉवर 2 केला आणि इथं पॉवरची मल्टिप्लिकेशन होईल, सो आर चा पॉवर परत किती होईल इथं 6 होईल. सो तेच केलंय, फक्त मी याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि खालचा 1 मायनस आर क्यूब ॲज इट इज. ओके, सो 152 अपॉन 125 इज इक्वल टू, आता वरचा न्यूमरेटर कोणत्या फॉर्म मध्ये आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचा आन्सर काय असतं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, बी ची व्हॅल्यू आहे आर क्यूब, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर क्यूब डिवायडेड बाय इथं किती 1 मायनस आर क्यूब. ठीक आहे, आता वरती तुम्हाला दिसतोय का 1 मायनस आर क्यूब. सो 1 मायनस आर क्यूब 1 प्लस आर क्यूब काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, सो आपल्याकडे काय राहिलं आता 152 अपॉन 125 इज इक्वल टू 1 प्लस आर क्यूब. ठीक आहे, आता ह्या 1 ला घ्या लेफ्ट साइडला, सो 152 अपॉन 125. ठीक आहे, आर इकडं मायनस सॉरी 1 इकडं मायनस होईल, -1 इज इक्वल टू आर क्यूब. सबस्ट्रॅक्शन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने. सो 152 मायनस 125 इंटू 1 125 डिवायडेड बाय 125 इज इक्वल टू किती आर क्यूब. ठीक आहे, सो आर क्यूब किती होईल मग, देअरफॉर आर क्यूब इज इक्वल टू 152 मायनस 125 किती 27 डिवायडेड बाय हा 125. मला आर फाइंड आउट करायचा होता, इथं आर क्यूबची व्हॅल्यू आली, मग मला काय घ्यावं लागेल, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. ओके, सो टेकिंग क्यूब रूट, सो देअरफॉर आर इज इक्वल टू आर क्यूबचं क्यूब रूट आर, 27 कोणाचा क्यूब आहे रे 3 आणि 125 5. सो आपला आन्सर किती आला, आर इज इक्वल टू 3/5. हे झाला आन्सर. ओके, ठीक आहे, नोट्स बघितल्यावर बघून घ्या प्रॉब्लेम परत एकदा कसा सॉल्व्ह केला आपण त्याला. ठीक ना, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. फॉर अ जीपी, त्यात फर्स्ट तुम्हाला दिलंय इफ T3 म्हणजे थर्ड नंबरची टर्म तुम्हाला 20 दिली आहे, T6 नंबरची टर्म तुम्हाला दिली आहे 160, तर तुम्हाला T7 काढायचा आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला कोणती टर्म वगैरे काढायची असेल किंवा समेशन वगैरे, तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यूज असतात ना रे, ए आर एन काहीतरी आहे ना, सो तेवढे तुम्हाला नोन पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला T3 आणि T6 दिलाय. ओके, हे कशासाठी दिलंय तुम्हाला, की तुम्ही ए फाइंड आउट करा, आर फाइंड आउट करा, म्हणजे मग तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल. ओके, T7 नाही, सॉरी S7 विचारलाय तुम्हाला, म्हणजे मग तुम्हाला काय करता येईल, ए आर वगैरे आहे ना, जे काही लागतात तेवढे फाइंड आउट करायचे. समेशन S7 म्हणजे समेशन विचारलेली आहे. सो हे बघा, तुम्हाला गिवन काय काय आहे याच्यामध्ये, गिवन तुम्हाला दिलंय T3 ची व्हॅल्यू तुम्हाला 20 दिलेली आहे, T3 20 बरोबर. बस ही T3 म्हणजे जनरल टर्म आहे. सो जनरल टर्मचा फॉर्म्युला काय असतो, जो आपण याच्या अगोदर बघितला जीपी मध्ये, जनरल टर्मचा फॉर्म्युला काय असतो, ए इंटू आर रेस टू n-1 असतो. ठीक आहे ना, मी इथे लिहितो वाटलं अगोदर फॉर्म्युला. आपल्याकडे जनरल टर्मचा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू n-1,
बरोबर. हा एक जनरल फॉर्म्युला आहे TN साठी. करेक्ट. सो याच्यासाठी T3 साठी काय होईल बघा, यांच्या जागेवरती 3 आला इथं, म्हणजे A माहित नाही आपल्याला, A लिहिला, R n मायनस 1 म्हणजे किती, 3 मायनस 1 किती झाला, तो 2 झाला, म्हणजे AR² इज इक्वल टू 20. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केला. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला T6 दिलाय 160. T6 इज इक्वल टू 160. इथं मी परत रेशो घेणार आहे, त्यासाठी मी त्यांची इक्वेशन लिहू राहिलो. T6 चा परत फॉर्म्युला, T6 Tn इज इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. ए मला माहित नाहीये, सो A इंटू आर चा पॉवर n मायनस 1. n किती इथं 6 आहे, 6 मायनस 1 5 इज इक्वल टू किती 160. हे झालं माझं इक्वेशन 2. ओके. सो डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. ओके. सो इक्वेशन 2 बाय 1 लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडने डिवाइड करायचं. सो T6 अपॉन T3 इज इक्वल टू राइट हँड साइडला राइट हँड साइडने डिवाइड करा, 160 अपॉन 20. ओके. T6 आणि T3 च्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी हे केलं, तिथं मेन्शन केलेले आहेत. काय बघा, 1 आहे A इंटू आर स्क्वेअर आहे, सॉरी अगोदर 2 आहे ना, A इंटू आर रेस टू 5 आणि खाली A इंटू आर स्क्वेअर आहे आणि त्याची राईट हँड साइड आहे 20. सो काय होईल बघा, इथं A कॅन्सल झाला, इथलचा A कॅन्सल झाला, म्हणजेच आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला काय राहिलं, वरती आर रेस टू 5 आहे, खाली आर स्क्वेअर आहे, म्हणजे आर किती राहील, आरचा पॉवर रिमेनिंग किती राहील, आर क्यूब 3. येस. आणि 160 अपॉन 20 किती 8. सांगा 8 कोणाचा क्यूब आहे, 2. 2. सो आर ची व्हॅल्यू किती झाली, 2 झाली. आता आर तुम्हाला भेटलं बघा. सो आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचा, आपल्याला S7 काढायचा ना. सो आर आला बघा, त्याच्यामध्ये आणखीन कोण अननोन असतो, A फर्स्ट टर्म. सो फर्स्ट टर्म काढण्यासाठी तुम्ही इक्वेशन 1 वापरा किंवा इक्वेशन 2 वापरा. मी इक्वेशन 1 वापरतो. ओके. सो इथं लिहितो मी बाय युझिंग इक्वेशन 1, बाय युझिंग इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1 काय आहे, A इंटू आर स्क्वेअर असंच होतं ना, A इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू किती होतं ते, A इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू 20. ठीक आहे. सो A इंटू आर ची व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे, आर काय आहे 2, 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 20, 2 चा स्क्वेअर 4 होईल, इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडं डिवाइड झाला, मग सांगा फर्स्ट टर्म किती झाली 5. ओके. A झाला 5. आपल्याला समेशन फाइंड आउट करायची आहे. सो समेशनचा फॉर्म्युला काय आहे, Sn इज इक्वल टू A इन ब्रॅकेट आर रेस टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. बरोबर ना, कारण आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली ना, 2 आली ना आर ची व्हॅल्यू. सो म्हणून मी त्याला सेकंड नंबरचा फॉर्म्युला वापरला, जिथं आर ची व्हॅल्यू ग्रेटर येते. ओके. सो आपल्याला S7 काढायचा आहे. सो n ची व्हॅल्यू 7. सांगा A ची व्हॅल्यू किती 5, आर ची व्हॅल्यू किती 2, n ची व्हॅल्यू किती 5 मायनस 1 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू किती 2 मायनस 1. ओके. सो S7 इज इक्वल टू 5. बोला आता 2 चा पॉवर 5 किती, 32. अरे मी 5 का बदलेला इथं, n ची व्हॅल्यू 7 आहे ना, इथं चुकला आहे, एक मिनिट. हे बघा n ची व्हॅल्यू 7 आहे ना, सो r चा पॉवर n इथं मला किती लिहायला पाहिजे होता, 7 लिहायला पाहिजे होता मी. r चा पॉवर म्हणजे 2 चा पॉवर 7 होईल. समजलं ना काय मिस्टेक झाली माझ्याकडून. n जो होता ना, n ची व्हॅल्यू आपल्याला S7 म्हणजे n च्या जागेवरती मला 7 टाकायचा होता, तर माझ्याकडून इथं 5 टाकला गेला. सो 2 चा पॉवर 7 सांगा मला, 2 चा पॉवर 7 किती, 2 चा पॉवर 5 128. 128. बरोबर. सो हा होईल 128 मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 1. ओके. सो सांगा मग S7 किती झाला आपला फायनली आता, 5
635. 128 मायनस 1 127 किती येतं हे 630 किती सांगितलं 630 किती 5 का हो. S7 चा आन्सर आला 635. दिस इज द फायनल आन्सर. ओके 3 मार्काला येतो बघा एक्झाम्पल असं समजलं काय केलंय तुम्हाला 2 जनरल टर्म दिलेल्या होत्या T3 आणि T6 आणि S7 तुम्हाला विचारला होता. सो या मेथडने आपण सॉल्व्ह केला. आता तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्क देतो याच्यामध्ये एक असाच एक क्वेश्चन आहे. सो दॅट विल बी द होमवर्क. If T4 is equal to 16, T9 is equal to 512, तर तुम्हाला फाइंड करायचंय S10 समेशन ऑफ 10 टर्म्स. S10 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके सो हा राहील तुमचा होमवर्कचा प्रॉब्लेम. नोट्स मध्ये येऊन जाईल. ठीक आहे ओके नाव आपण नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करू आता. क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला आता हे जे क्वेश्चन्स मी घेतोय बघा प्रत्येकाचा एक एक क्वेश्चन मी घेईन एक एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. खूप सिंपल आहे. ओके त्याच मेथड तुम्हाला फॉलो करायच्यात किंवा त्याच प्रोसिजरने आपल्याला जायचं इथं. सो पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये फाइंड द सम टू n टर्म्स असा क्वेश्चन आहे. फाइंड द सम टू n टर्म्स. n टर्म्स पर्यंत तुम्हाला सम फाइंड आउट करायची आहे. सो दिस इज द क्वेश्चन. त्यातला फर्स्ट आहे 3 प्लस 33 प्लस 333 प्लस 3333 अप टू डॉट 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 n टर्म्स पर्यंत. ओके हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता मी ज्या स्टेप्स सांगतो बघा ह्या स्टेप्स तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेमला पण अप्लाय करायचा. आता इथं काय एक पॅटर्न आहे बघा इथं 3 इथं 33 333 3333 ना पुढचं काय आलं असतं मग 5 टाइम्स 3 नेक्स्ट काय आलं असतं 6 टाइम्स 3 असं आलं असतं. सो हे ना एपी मध्ये आहे ना जीपी मध्ये आहे. एपी मध्ये पण नाही जीपी मध्ये पण नाही पण तुम्ही याला जीपी मध्ये कन्वर्ट करू शकता जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. ओके त्यासाठी काय करायचंय ज्या काही तुम्हाला इथलची जी टर्म्स दिल्यात ना इथं 3 33 असं याच्यातून काय करा काय कॉमन निघण्यासारखं आहे 3 कॉमन निघेल बरोबर. सो आन्सर चालू केला आम्ही 3 कॉमन काढला. 3 जर कॉमन काढला तर इथं किती राहिला 1 इथं किती राहील 11 इथं किती राहील 111. ओके नेक्स्ट किती राहील 4 टाइम्स 1 बरोबर आहे का अप टू n टर्म्स डॉट 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 n टर्म्स पर्यंत चाललं इथे. ओके आता परत 1 11 111 41 51 हे सुद्धा परत एपी मध्ये पण नाही जीपी मध्ये पण नाही. करेक्ट आहे. बट याला तुम्ही काय करा आता 9 ने मल्टिप्लाय करा 9 ने डिवाइड करा ब्रॅकेटला. सो 9 ने डिवाइड जे मी करतोय ते इथं खाली करतोय 3/9 आणि 9 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. त्यासाठी खाली पण 9 ने इथं डिवाइड करून घेतला. 9 पण 9 का करायचं आपल्याला जीपी मध्ये आणायचं आहे ना. जीपी मध्ये आणण्यासाठी काय करायचं 9 ने जर मी मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल 9 99 999 आणि 9 99 999 याला आपण कसं लिहू शकतो 9 ला 10-1. ओके पुढं समजेल बघा तुम्हाला मी 9 नेच का बरं केलं. ओके स्टेप्स मग मी परत एक्सप्लेन करतो तुम्हाला 9 नेच का करावं लागतं. सो 9 ने जर मी मल्टिप्लाय केलं नाही तर पहिला टर्म झाली 9 दुसरी टर्म काय होईल 99 तिसरी टर्म काय होईल 999. ओके प्लस डॉट 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 अप टू n टर्म्स. ठीक आहे. सो इज इक्वल टू 3/9 इन ब्रॅकेट. आता हे बघा ह्या 9 ला तुम्ही कसं लिहू शकता रे 10-1 प्लस 99 ला कसं लिहू शकता 100-1 प्लस 999 ला कसं लिहू शकता 1000-1 प्लस
डॉट 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 अप टू द n टर्म्स. ठीक आहे. आता काय करा, 10, 100, 1000 यांना सेपरेट करा, म्हणजे ब्रॅकेट ओपन करा थोडक्यात. म्हणजे काय होईल आपल्याकडं नेक्स्ट स्टेपला 3/9 इन ब्रॅकेट. सो 10 प्लस 100 प्लस आहे ना सगळे, प्लस 1000 प्लस डॉट 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 अप टू द n टर्म्स. ओके, हे झालं तुमचं पहिलं. अजून कोण राहिलं, -1 -1 -1 राहिला, बरोबर. सो मायनस हा 1 मायनस जर कॉमन काढला तर 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 होईल. कधीपर्यंत होईल हे, परत n टर्म्स पर्यंत. आता हे बघा, आपण 9 नेच का मल्टिप्लाय केलं, कारण वरती 1 1 1 आलेले होते आपल्याकडे सगळ्याकडे. जर 9 ने मल्टिप्लाय केल्यामुळे ते 9 ला तुम्ही 10 -1 लिहिलं, 99 ला 100 -1 लिहिलं, 999 ला आपण 1000 -1 लिहिलं. ठीक आहे ना. मग हे 10, 100, 1000 आपल्याला सेपरेट करता आले, कारण मध्ये प्लस प्लसचे साईन आहेत. सो तुम्ही 10, 100, 1000 ला इकडे लिहिलं आणि परत मायनस कॉमन काढून इथं 1 इथं 1 इथं 1 जेवढे 1 होते n पर्यंत आपण ते लिहिले. डॉट 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 करतोय म्हणजे आपण ते n पर्यंत लिहितोय. आता तुम्ही जर पहिला ब्रॅकेट जर बघितला ना, तर 10, 100, 1000 हा कशामध्ये येतोय, एपी का जीपी. पहिला ब्रॅकेट बघा ना, 10, 100, 1000, पुढची टर्म किती असती, 10,000 आली असती. जीपी. जीपी मध्ये येतोय, कारण तुम्ही कोणत्याही दोघांचा रेशो घ्या, किती येतोय, 10 येतोय. येतं लक्षामध्ये. सो मला पहिला म्हणजे सगळ्यात सिंपल टेक्निक काय आहे, समजा मी 9 ने जर कारण 1 1 आलेले होते, 9 ने जर मल्टिप्लाय केलं तर मी त्याला 9 मध्ये कन्वर्ट तर करतोच आहे, म्हणजे 9च्या फॉर्म मध्ये आपला येतच आहे. बट नेक्स्ट स्टेपला मी त्याला 10 -1, 100 -1 असं लिहू शकतो, बरोबर. मग हे 10, 100, 1000 हे कशामध्ये येतात, जीपी मध्ये येतात. आणि प्लस जो सेकंड ब्रॅकेट येणार आहे, सेकंड ब्रॅकेट यासाठी आपण काल एक थेरम बघितला होता किंवा रिमार्क पॉईंट बघितला होता. कोणताही एक नंबर जर n टाइम्स रिपीट होत असेल ना, त्याचा आन्सर काय असतं, n इंटू ए असतं. आता ए म्हणजे कोण, पहिली टर्म 1 आहे. ओके ना, काल आपण 2 रिमार्क बघितले होते बघा, त्यातला पहिला रिमार्क. ओके, सो सेकंडचा आन्सर तुमचा n येणार आहे, कारण 1 हा n टाइम्स रिपीट होतोय, म्हणजे तो किती येतोय तुमचा, n येतोय डायरेक्टली. सो डायरेक्ट तिथं सेकंड ब्रॅकेटचा आन्सर आपला n येणार आहे. ओके, आणि पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर काय येईल मग ते आपल्याला बघायचं आहे आता. सो 3/9. आता इथं काय बघा, 10 पासून स्टार्ट झालंय, n नंबर पर्यंत तुम्हाला समेशन आहे. पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर लिहितोय मी आता. सो समेशन करायची आहे. सो पहिलं ए ची व्हॅल्यू 10 आहे, बरोबर. समेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये मी डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करतोय, जमेल ना. म्हणजे काय आलं तुम्हाला मी वाटलंच तर इथं सांगतो. आता पहिल्या ब्रॅकेटचा विचार करा, फर्स्ट ब्रॅकेट, फॉर फर्स्ट ब्रॅकेट जो आतमध्ये आलेला आहे तो, ए ची व्हॅल्यू 10 आहे, बरोबर. आर ची पण व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. ओके, मग तुम्हाला समेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे तिथं, बरोबर. समेशनचा फॉर्म्युला पण लिहून ठेवतो मी इथं, काय येतोय. सो आपला समेशनचा फॉर्म्युला काय, कारण सम आहे ना मध्ये, प्लस 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 आलेलं आहे. समेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं ए इन ब्रॅकेट आर रेस टू n -1 अपॉन आर -1. ठीक आहे. आता फॉर सेकंड ब्रॅकेट साठी मला काय वापरायचंय, काल आपण जे रिमार्क बघितली त्यातली पहिला रिमार्क. ओके, समजा जर तुम्हाला असं जर दिलं असेल, ए प्लस ए प्लस ए प्लस ए प्लस कधीपर्यंत, अप टू n टर्म्स. ओके, n टर्म्स पर्यंत, अप टू n टर्म्स. तर याचा आन्सर, याचं समेशन किती असतं, समेशन असतं याचं जो रिपीट झालाय तो इंटू किती टाइम्स, n टाइम्स. ए इंटू n, बरोबर. मग आपल्या केसमध्ये ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 इंटू n किती होईल, मग n होईल, बरोबर. आता मी व्हॅल्यूज पुट करतोय. आता परत आपण रिटर्न आलो आपल्या प्रॉब्लेमकडे. बाहेर किती आहे, 3/9 आहे. मी इथं डिवाइड काय करत नाहीये, आपल्याला एक पॅटर्न समजतो इथं, त्याच्यानुसार माझं सेकंड क्वेश्चनचा आन्सर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, म्हणून मी डिवाइड नाही केलं अजून. ठीक आहे. सो हा 3/9 आहे. ओके, आता मी पहिल्या ब्रॅकेटसाठी समेशनचा फॉर्म्युला वापरतो. सांगा, ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे इन ब्रॅकेट, आर ची व्हॅल्यू पण किती आहे, 10 आहे, 10 चा पॉवर n. इथलचं ब्रॅकेट मी चेंज करतो, 10 चा पॉवर n -1 डिवायडेड बाय किती, आर -1. आर किती आहे, 10 -1. ओके, मायनस सेकंड ब्रॅकेटचा ए किती आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे, 1 आहे, तीच रिपीट होती आहे n टाइम्स. सो सेकंड ब्रॅकेट काय होईल, बाय युजिंग दिस करोलरी किंवा बाय युजिंग दिस रिमार्क,
1 into n bracket complete. Okay, so is equal to 3/9 इथं आला 10. ओके, 10 चा पॉवर n -1 हे तर काही चेंज होणार नाही. 10 - 1 किती 9 आणि 1 into n किती n. आता हे तुम्ही काय करू शकता 9 ला बाहेर कॉमन काढू शकता. ठीक आहे, 9 ला काय करा बाहेर कॉमन काढा. जर 9 ला जर कॉमन काढायचं असेल तर तुम्हाला ह्या n ला पण 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल थोडक्यात. म्हणजेच कसं होईल तुम्हाला सांगतो 3/9 इन द कर्ली ब्रॅकेट हा 10 ओके इंटू 10 चा पॉवर n -1 डिवायडेड बाय 9 आहे इथं आणि हा n आहे. म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला अगोदर सबस्ट्रॅक्शन करावं लागेल ब्रॅकेटची. म्हणजेच काय करायचंय 3/9 इन द कर्ली ब्रॅकेट न्यूमरेटरला कोण आहे 10 इंटू 10 चा पॉवर n -1 ॲज इट इज मायनस 9 इंटू n किती झाला तो 9n झाला 9n डिवायडेड बाय खाली 9. आता तो 9 बाहेर काढा. सो 9 जर बाहेर काढला तर काय झाला तो आन्सर आला आपलं. मग फायनल आन्सर आता आहे 3 अपॉन हा 9 आणि बाहेरचा 9 9 इंटू 9 81. ओके, इथं 10 ब्रॅकेटमध्ये 10 चा पॉवर n -1 आणि हा पुढचा -9n. ओके, 9 कॉमन काढण्यासाठी मी यांची सबस्ट्रॅक्शन केली किंवा तुम्ही हे आन्सर असंच ठेवू शकले असं तरी जमलं असतं. बट बुकमध्ये तुम्हाला लास्ट पेजला फायनल आन्सर हे दिलेलं आहे 3/81 10 इन ब्रॅकेट 10⁻n -1 -9n. इथं डिवाइड का नाही केलंय एक पॅटर्न असतो बघा की पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा इथं 3 आला होता म्हणून वरती न्यूमरेटरला ऑलवेज 3 येणार आहे. ठीक आहे, तुम्ही 9 ने मल्टिप्लाय करताय तर डिनॉमिनेटर ऑलवेज तुमचा 81 येणार आहे. बाकी ब्रॅकेटमध्ये अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम काय तो चेंज होईल. म्हणजेच काय समजा जर आता पुढचा क्वेश्चन काय दिला होता हे समजलं काय केलंय आपण. सो ऑलवेज लक्षात ठेवा जो काही पॅटर्न तुम्हाला दिलाय त्याच्यातून जो नंबर तुमचा रिपीट होतोय ना त्याला कॉमन काढा. म्हणजे आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 111 राहील. 9 ने मल्टिप्लाय करा 9 ने डिवाइड करा. का असं केल्यामुळं आपल्या दोन्ही ब्रॅकेट जीपी मध्ये येतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये येतात म्हणून 9 ने मल्टिप्लाय करायचंय 9 ने डिवाइड करायचंय. ओके, इथं पहिल्या ब्रॅकेटसाठी समेशनचा फॉर्म्युला वापरला आणि दुसऱ्या ब्रॅकेटसाठी समेशनचं रिमार्क वापरलं जे आपण काल डिस्कस केले 2 रिमार्क. ओके, जर एकच नंबर जर नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत असेल तर त्याचं समेशन किती असतं a इंटू n. ओके, सो ते इथं लिहिलं आणि त्याच्यानुसार आपण व्हॅल्यूज पुट केल्या ब्रॅकेटमध्ये आणि इथं सबस्ट्रॅक्शन केलं. ठीक आहे, आता याचा सेकंड प्रॉब्लेमचा तुम्ही मला डायरेक्टली आन्सर सांगू शकता. आता इथलचा जो सेकंड प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे मी फक्त तुम्हाला आन्सर सांगतो कसं येतंय तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करून सॉल्व्ह करायचं आहे. सो सेकंड प्रॉब्लेम असा आहे 8 प्लस 88 प्लस 888 प्लस 8888 प्लस डॉट 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 डॉट. ओके, सो याचा डायरेक्ट आन्सर मला सांगू शकता का काय येईल. पहिल्या स्टेपला तुम्हाला कोणाला कॉमन काढावं लागेल रे. तिथं 3 होतं म्हणून 3 कॉमन काढलं. इथं काय कॉमन काढायचं 8 कॉमन काढायचा. ओके, परत तुम्ही 9 ने मल्टिप्लाय करणार आहे 9 ने डिवाइड करणार आहे. सो ऑलरेडी इथं 9 येणार आहे. परत ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला वापरणार त्यावेळेस परत 9 येणार आहे. म्हणजे बाहेर पुन्हा डिवाइडला किती येणार आहे 81च येणार आहे. ओके, बाकी काहीच चेंज नाही होणार. इथं परत 10 आला जसा इथं 10 होता तर 10 आला. ओके, 10⁻n -1 -9n हे तुमचा आन्सर असणार आहे. हा जो ब्रॅकेट आहे ना हा ब्रॅकेट कधीच चेंज नाही होत. हा फायनली असाच येणार आहे. डिवाइडला 81च असणार आहे म्हणून मी इथं कुठं डिवाइड नाही केलं. नाही तर 3/81 किती असतो 1/27 हे आपण करू शकलो असतो. पुढचा आन्सर मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी इथं डिव्हिजन नाही केले. कळलंय कसं केलंय आपण इथं 3/81 ला आपण डायरेक्टली काय दिलं इथं 8/81 कारण इथं 888 आलेलं होतं. सो सिमिलरली समजा 555 आलं असं तर काय आलं असतं आन्सर. आता तुम्हाला करता येईल बघा आता हे ना लॉजिक लागलंय तुम्हाला 5/81 in bracket 10. हा ब्रॅकेट ॲज इट इज राहील. समजलं ना. सो एवढा प्रॉब्लेम करा. आता 8:50 होत आले बघा. सो मला असं आपण थांबूया आणि आणखी असंच फाइंड द सम ऑफ टर्म्स आहेत काही आता डेसिमल मध्ये आहे. सो हे हा प्रॉब्लेम तुम्ही घरी गेल्यावरती स्टेप वाईज घरी आहेच तुम्ही सॉरी तुम्ही काय करा की आता आपलं लेक्चर संपल्यावरती हा प्रॉब्लेम जसे वरती मी स्टेप्सने सॉल्व्ह केलाय तसं सॉल्व्ह करा. ठीक आहे ना.
म्हणजे पुढचे ते 2-3 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे उद्याच्या लेक्चरला, ते मग तुम्हाला आयडिया जमून जाईल की कसं कसं ते सॉल्व्ह होणार आहे. सो उद्या आपण हा टॉपिक एंड करू समेशनचा. मग परवा आपण स्टडी करू सम ऑफ इन्फानाइट टर्म्स. ओके, इन्फानाइट टर्म्ससाठी ते पण सिम्पल आहे. मग आपलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन एंड होईल आणि मग याच्यातला सेकंड टॉपिक चालू होईल आपला हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे. सो 2 क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्कला, तेवढे तुम्ही करा व्यवस्थित. मला एक मिनिट कोणी लेफ्ट होऊ नका, मला बघायचं आहे की कोण कोण प्रेझेंट आहेत. ओके, साक्षी गिरवले, साक्षी साबळे, सिद्धी पण आहे आणि प्रेम. ती श्रावणी सुपेकर वगैरे जॉईन होत नाही का रे सध्या? कोणाला जर माहित असेल तर सांगा मला.